कारण जमिनीमध्ये पीक पेरताना, बियाणं पेरताना शेतकरी काय एक एक बियाणं पेरतो का, की याला सरळच लावायचंय किंवा उलटच लावायचंय, तसं करतो का? जे जसं पडलं तसं ते उगवतं। भौम में पडा जा में सभी उलटा सीधा बीज। भौम म्हणजे जमीन, जमिनीमध्ये पडलेलं गहू, ज्वारी, बाजरी, मका, कापूस, रुई जे काही असेल ते पेरलं जातं, बरोबर? आईचं पांघरुण भेटतं, मातीचं पांघरुण भेटतं, उन्हाची त्याला एक सुंदर अशी ऊर्जा मिळते आणि पाण्यानं त्याची तहान भागली जाते। तसंच तुम्ही भक्ती करा, भगवंत तुमच्यावरती आश्रयाचं पांघरुण घालेल काळ्या मातीसारखं। त्याची ऊर्जा, जी सकारात्मक ऊर्जा आहे ती तुमच्या आजूबाजूला ठेवेल आणि जे भांडकुदळ लोक आहेत ना ते तुमच्यापासून दूर नेऊन तुम्हाला एक प्रेमाची ऊब देईल। तेव्हा नवीन अंकुर जन्माला येत असतो। जमिनीमध्ये पडलेले उलटे सीधे बीज जसे अंकुरित होतात तसं तुम्ही कशीही भक्ती करा, एक ना एक दिवस ती भक्ती आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये येत असते। आपल्याला भगवंताची कधीतरी काळजी वाटते, कधीतरी विचार आलाच असेल तुमच्या मनात, काय महाराज कधी सगळे लोक म्हणतात एक लोटा जल सब समस्या काल, आम्हाला भगवंताच्या अंगावर पाणी टाकायला जायचंय। प्रत्येकाच्या मनात आलेला भाव, देवाला पाणी टाकल्यानंतर थंडी नसेल का वाजत, दिवसभर लोक पाणी टाकत राहतात, ते देवाला त्रास नसेल का होत? ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये हा भाव आला, समजून जायचं की भगवंत आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये बसलेला आहे असं। महाराज हे तत्व कळलं, हा भाव आपल्याला कळला की समजून जायचं की ईश्वर आपल्यामध्ये उतरलेले म्हणून बाहेर शोधण्याची गरज नाहीये मायबाप भगवंताला। भगवंत हा आपल्यामध्ये, आणि आपल्यामध्ये ना तर त्याला नेहमी जपून ठेवा, कारण की एकदा या पिंजऱ्यातला पक्षी उडून गेला ना, भाड्याचं घर आणि खाली कर, बरोबर आहे की नाही? भगवान, भ म्हणजे भूमी, व म्हणजे ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, अ म्हणजे अग्नी, नी म्हणजे नीर म्हणजे जल, भ भूमी माती, या शरीराची माती होणार आहे। ग गगनामध्ये निघून जाणारे, व वायू रूपानं आत्मा निघून जाणारे, आणि नी ही उरलेली माती पाण्यामध्ये वाहू घालणारे। पंचमहाभूतानं तयार झालेलं हे शरीर पंचमहाभूतामध्ये जाणारे भगवान, भगवान बाहेर शोधण्याची गरज नाहीये, तो आतमध्ये लपलेला आहे।